अश्विन रुपाड़ा 24 राइड है राइड भाई अरे आलो हर्षिया हाँ आलो 2 मिनिटात निघतोय आता झालं पॉइंट खिडकी घ्या सौर्या चला सामना अर्थातच मैदान क्रमांक 1 वर पाहतो एक सुंदर पकड अर्थात गणेश पाटील या ठिकाणी झाले सिद्धिविनायक गरुडपाडा ह्या संघांच्या खेळाडूंनी मात्र या ठिकाणी केलेले आहे असाच बहारदार खेळ मित्रांनो आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये अर्थात या स्पर्धेच्या शेवटामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येक संघ हा 2 वर्षांच्या कालावधीनंतर कोरोना कालावधीनंतर जोमानं या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झाला या मैदानावर उतरला कारण ही पहिलीच या ठिकाणी स्पर्धा जिल्ह्याच्या माध्यमातून निवडच्या माध्यमातून या ठिकाणी खेळली जाते त्याच्यामुळे पहिलं योगदान अर्थात कबड्डीचं योगदान हे या मैदानावर अनेक खेळाडू मात्र देत आहेत कारण काल देखील केलेले खेळाडू ही पहिलीच कबड्डी स्पर्धा आज मात्र कबड्डी स्पर्धा एकच आहे फक्त विभाजन केलं गेलं ही या ठिकाणी आज दुसरा दिवस दिला या कोरोनामुळे नाहीतर ही स्पर्धा एकाच ठिकाणी कुठेतरी होत असते आता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही अनेक ठिकाणी विभागली गेली मैदान क्रमांक 1 असेल 2 असेल 3 असेल 4 असेल या 4ही मैदानांवर या ठिकाणी कबड्डी स्पर्धा मात्र एक रंगतदार कबड्डी स्पर्धा मात्र त्या ठिकाणी सुरू आहे मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग मनमुराद आनंद लुटत आहे फक्त वाट त्याचीच पाहिली जाते की कोणता संघ अर्थात कोणते 4 संघ उद्यासाठी पात्र ठरत आहेत उद्याच्या 16 मध्ये कोणते 4 संघ येत आहेत याची मात्र निश्चितपणे वाट पाहिली जाईल प्रत्येक प्रशिक्षक अतोनात प्रयत्न करून आपल्या संघाला मार्गदर्शन करत असेल प्रत्येक खेळाडू आपल्या जीवाची बाजी लावून या ठिकाणी आपला खेळ करत असेल हितचिंतक निश्चितपणे माझा संघ जिंकावा ही एकमेव मनामध्ये आशा घेऊन असतो कारण कबड्डीचा खेळ असा आहे मित्रांनो अगदी शेवटच्या क्षणामध्ये ज्या वेळेला ही 1-2 गुणांची ज्या वेळेला आघाडी किंवा पिछाडी असते त्यावेळेला खेळाडूपेक्षा हितचिंतकाच्या हृदयाचे ठोके मात्र धाड 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 वाजत असतात कारण त्याला जास्त काळजी असते असा हा कबड्डी खेळ आहे रसिक मनाला हादरवून लावणारा रसिकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा हा कबड्डी खेळ अशाच कबड्डीची सुरुवात मात्र अभिमानाने सांगेन या सहाण मैदानावर या ठिकाणी झाली या जिल्हा चाचणीची आजचा दुसरा दिवस असेल परंतु संघांसाठी पहिलाच दिवस असेल हे 64 संघ आहेत त्यांच्यासाठी ह्या सत्रातील या 2 वर्षांमध्ये हा पहिलाच सामना आहे पहिलीच स्पर्धा आहे त्यामुळे प्रत्येकजण आपापली वैयक्तिक मेहनत करून या ठिकाणी आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी अर्थात आपल्याला विजयाची सलामी देण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक खेळाडू उपस्थित आहे कोणी कोपरारक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्या संघाला सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो कोणी मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्या संघाची सेवा करत असतो कोणी चढाई बहादर म्हणून आपला नावलौकिक मिळवलेला असतो अशा विविध अंगाने
हा संघ मात्र नटलेला आणि सजलेला असतो. कोणी डॅशर म्हणून त्या ठिकाणी काम करतो, कोणी कोपरा सहाय्य अर्थात पट काढणारा देखील त्यामध्ये खेळाडू असतो. काही एक्सपर्ट असतात पट काढणारे देखील. अशा हा कबड्डी खेळ आहे मित्रांनो. प्रत्येक पोझिशन आहे त्या ठिकाणी, प्रत्येकाची साईड आहे. तो प्रत्येक खेळाडू आपल्या साईड वाईज या ठिकाणी खेळत असतो. आपल्या दिलेल्या जागेमध्ये आपण खेळत असतो. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशा ज्या वेगवेगळ्या कबड्डीमधल्या ज्या साईड आहेत अशा प्रत्येकजण आपापल्या परीनं पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक नवोदित खेळाडू देखील या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय. गरुडपाड्या संघाचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे अनेक नवोदित खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत. निश्चित स्टेपिंग पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं जरी खेळाडू नवीन असले तरी सुद्धा सराव मात्र त्यांचा काही कमी नाहीये. सराव करत आहेत. कारण जशी या ठिकाणी प्रौढ गट कबड्डी चाचणी असते तशी मित्रांनो ठराविक वयोमर्यादा असते आपण प्रौढ गटामध्ये खेळण्याची सुद्धा. म्हणून प्रत्येक वयाचा विचार करूनच मग ती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन असेल किंवा जिल्हा असोसिएशन असेल, जो 14च्या गटामध्ये जो किशोर गटामध्ये बसतो त्याला किशोर गट असतो. मग त्याने अगदीच प्रौढ गटामध्ये पदार्पण करायचं नसतं. जो कुमार गटाचा खेळाडू आहे त्यांनी पहिल्यांदा कुमार गट खेळायचे असते. लगेचच प्रौढ गट खेळायचा नसतो. कारण आपलं शरीर आहे त्याप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो कबड्डीची देखील रचना केली आहे. परंतु असं अनेक ठिकाणी दिसत नाही. सुंदर खेळ आणि इथे मात्र बाद होतोय 1 नंबरवर. म्हणून मित्रांनो सुरुवातीपासून आपण पहिलं किशोर गट खेळा, कुमार गट खेळा आणि नंतर मग ओपन गट खेळा. कारण आपण ओपनसाठी तयार होणं गरजेचं असतं. आपलं शरीर त्यासाठी तयार होणं गरजेचं असतं. आपल्यामध्ये तेवढी ताकद तेवढी शक्ती येणं गरजेचं असतं. म्हणून डायरेक्टली आपण ओपन गट ज्या वेळेला खेळतो त्यावेळेला त्यासाठी पात्र ठरलेलाच खेळाडू असावा गावातील. मग अनेक वेळेला जे खेळाडूंमध्ये इंजुरी येत असते किंवा जायबंद खेळाडू होत असतात, मार लागत असतो, मग तो मार अनेक जे नवीन खेळाडू असतात अर्थात जे कमी वयाचे असतात हे सहन करू शकतात मित्रांनो. त्याचा भविष्यात त्यांना त्रास होत असतो. म्हणून आपण पहिले पात्र व्हा प्रौढ गट कबड्डी खेळण्यासाठी, नंतर मग बिनधास्त प्रौढ गट कबड्डी खेळा. कारण त्यासाठीच हे वयोगट मित्रांनो ठरवून दिलेले आहेत. म्हणून त्या पद्धतीनं आपण खेळ करत राहा. निश्चित रंगदेवता निश्चितपणे या ठिकाणी कबड्डीचं मैदान आपल्याला साथ देईल. नरेश थळे आपल्या देखील या ठिकाणी स्वागत. पुढील संघानं या ठिकाणी सर पाचारित करून ठेवा. नक्कीच त्यांच्यासाठी आपण निमंत्रण देऊन ठेवा. एक जिल्ह्याची स्पर्धा या ठिकाणी होत असताना नक्कीच एक वेगळा आनंद आमच्या मायबाप रसिक प्रेक्षक वर्गामध्ये पाहायला मिळतोय. कारण दिवसभर या ठिकाणी माझा रसिक प्रेक्षक वर्ग अर्थात ही कबड्डी पाहतोय. कारण तसा आजचा वार गुरुवार आहे म्हणजे मधला वार आहे. सॅटर्डे संडे ठीक आहे, त्यावेळेला मात्र रसिक प्रेक्षक वर्ग निश्चितपणे असतो. कुठे चालला सगळेजण? हॅलो. मैदान क्रमांक 2 वरील सामना संपलेला आहे. त्या ठिकाणी होणारा सामना जय बजरंग सांड वर्सेस नवतरुण सोनारसिद्ध धाटाव. नवतरुण सोनारसिद्ध धाटाव वर्सेस जय बजरंग सांड. मैदान क्रमांक 2 वर चला. दोन साठी धाटाव वर्सेस चहाण या दोन्ही संघाने यायचं आहे. मैदान क्रमांक 2 साठी आपल्याला निमंत्रित केलंय. आपण त्वरित चला, मैदानाकडे चला. कारण आपल्याला देखील खेळ या ठिकाणी दाखवायचा आहे. जय बजरंग चहाण आपण पहिल्या फेरीत प्रवेश पात्र झालात, अर्थात आपण पात्र ठरला दुसऱ्या फेरीसाठी. आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला खेळायचं आहे, अर्थात धाटाव संघाबरोबर खेळायचं आहे. आपण देखील आपलं कला आहे, आपली निपुणता आहे ती नक्कीच या ठिकाणी मांडायची आहे. आपल्या कलेचं प्रदर्शन या ठिकाणी मांडायचं आहे, प्रदर्शन करायचं आहे, प्रदर्शन ठरवायचं आहे. धन्यवाद जय बजरंग चहाण. चला धाटाव संघ प्रतिस्पर्धी संघ धाटाव आपण देखील त्वरित मैदानाकडे चला. कारण त्या ठिकाणी आपला प्रतिस्पर्धी संघ अर्थात जय बजरंग चहाण यजमानी संघ आहे, यजमान संघ आहे. या ठिकाणी सर्व खेळाडू गेले काही दिवस या ठिकाणी
खूप श्रमदान करत आहेत, मेहनत करत आहेत. हॅलो. मैदान क्रमांक 2 वरचा सामना झाला ओंकार वेशवी वर्सेस बोंबटकर पाडा. त्यामध्ये ओंकार वेशवी हा संघ 14 गुणांनी विजयी झाला. हार्दिक अभिनंदन. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचा आभार. अर्थात पुढच्या स्पर्धांसाठी आपल्याला शुभेच्छा देखील, कारण हरणारा नक्कीच पुन्हा प्रयत्न करत असतो आणि नक्कीच नव्या उमेदीनं मात्र उभा राहत असतो. कारण मित्रांनो, हॅलो, चला घाटाव संघ मैदान क्रमांक 2, घाटाव संघ मैदान क्रमांक 2 त्वरित चला चला पायामधली गती वाढवा धाटाव संघ, कारण गती हेच प्रगतीचं लक्षण आहे मित्रांनो. म्हणून आपल्या पायामध्ये गती असावी, निदान कबड्डीच्या मैदानात तरी. हे निश्चितपणे प्रत्येक खेळाडू जाणतो. हॅलो हॅलो, मैदान क्रमांक 2 सरपंच गोंदली, पंच निकेश मगर, पंच जितेंद्र. सहन झालेलं आहे, घाटावचं झालं का बघा. मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपक्षणी त्या ठिकाणी होणारा सामना अंबादेवी डोंगरी वर्सेस दिलखुश आवाज. छाननी समिती मैदान क्रमांक 2 वर चला. ओके. उमेश पाटील या, ठीक आहे. आपण कृपया लक्ष द्या इथे, म्हणजे ज्या वेळेला वजन काटा लागेल किंवा अजून काही व्यवस्था लागेल त्यावेळेला आपल्या इथे स्वयंसेवक असणं गरजेचं आहे. त्या क्षणी आपण ते घेऊन जायचं आहे. दोन आहे तर 2 या ठिकाणी आदरणीय प्रफुल्ल पाटील सर, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. प्रफुल्ल पाटील सर, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मैदान क्रमांक 2 वर प्रफुल्ल पाटील सर, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. संघ जिंकल्यावरच झाले ते. त्याला आव्हान नाही द्यायचं, पॉईंट नाही होता आजपर्यंत बोललो दम न काढू पकडता. थर्ड रेड आहे मस्त मस्त अंक्या. या ठिकाणी आदरणीय प्रफुल्लजी पाटील वेशवी यांचा देखील सन्मान होतोय. अर्थात त्यांना देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जातोय. मी नंदकुमार पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभहस्ते या ठिकाणी प्रफुल्ल पाटील यांना सन्मानित करायचं आहे. मैदान क्रमांक 2 वरचा चालू सामना संपल्यानंतर गणेश क्लब बोकडविरा विरुद्ध नूतन सोनारसिद्ध घाटाव हा सामना मैदान क्रमांक 2 वर होईल. गणेश क्लब बोकडविरा उरण विरुद्ध नूतन सोनारसिद्ध घाटाव मैदान क्रमांक 2 वर सामना होईल. चला, या ठिकाणी आमच्या या समितीकडून प्रत्येक वेळेनं कंटाळता या ठिकाणी जी भाग्यपत्रिका त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे, त्या भाग्यपत्रिकेनुसार चला पुन्हा एकदा आपण मैदानाकडे येतोय. खेळ मात्र सुरू झालाय कबड्डीचा, अर्थात खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा. या ठिकाणी आपण खरोखर कबड्डीचे फॅन आहात म्हणून
खूप उशिरा सुरू झालेली कबड्डी स्पर्धा, अर्थात सतत म्हणतो मी, कोरोना कालावधीनंतर बोलतोय. या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं स्वागत करण्यासाठी या पंचक्रोशीतील, या विभागातील, या अलिबाग तालुक्यातील अनेक मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग मोठ्या दाटीनं या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेचा आनंद लुटतोय. परंतु कोणीतरी हरणार आणि कोणीतरी जिंकणार, परंतु प्रत्येकाला जिंकणाऱ्याच्या यादीमध्ये यायचं आहे, हरणाऱ्याच्या यादीमध्ये कोणालाच नको आहे. कारण प्रत्येक जण आशावादी आहे, प्रत्येकाला जिंकायचंच आहे. परंतु मित्रांनो, त्यासाठी आपल्याला आपलं स्थान निर्माण करणं गरजेचं आहे. अशी ही कबड्डी आहे. प्रत्येकाला संधी मात्र या ठिकाणी दिली जाते. अर्थात रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन सुरुवातीला तशा प्रकारचं पत्र काढत असते. चालू सामने संपल्यानंतर मैदान क्रमांक 1 वर अंबादेवी डोंगरी दिलखुश आवाज, 2 वर गणेश क्लब बोकडबिरा उरण विरुद्ध नूतन सोनारसिद्ध धाटाव, 3 वर गणेश शिर्की जयभवानी बिरवडी चणेरा, मैदान क्रमांक 4 वर हनुमान सेवा मंडळ झोलांबे हनुमान तुतबाईचा पडा. 8 संघांनी तयारीत राहायचं आहे. 8ही संघानं पुन्हा एकदा या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. त्या कारणानं 8ही संघानं, अर्थात आपण गणवेशामध्ये असावे ह्यात शंकाच नाहीये, परंतु आवाज दिल्यानंतर, कॉल दिल्यानंतर, आपल्याला निमंत्रित केल्यानंतर पुकारल्यानंतर लगेचच आपण मैदानाकडे यायचं. ही तत्परता आपल्यामध्ये असायला हवी. कारण आपण कबड्डीचे वारसदार आहोत, कबड्डीचे खेळाडू आहोत. कबड्डी पुढे घेऊन जाण्यासाठी कार्यशील असणारे आपण आपलं नेतृत्व असेल, अर्थात प्रतिनिधित्व असेल. प्रत्येक संघामध्ये हे प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक खेळाडू हा या कबड्डीशी जोडला गेला आणि निश्चितपणे रायगड जिल्ह्यामध्ये आपला नावलौकिक प्रत्येकानंच वाढवला. ज्यानं आपला सुंदर खेळ केला तो नक्कीच रसिक मनावर बसला, नक्कीच रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला. कारण जर तसा विचार केला तर नक्कीच काही खेळाडूंचंच आमच्या रसिक प्रेक्षकांना ओळख असते. काही खेळाडूंचीच ओळख ही आमच्या रसिक प्रेक्षक वर्गाला असते. परंतु मग त्यांचीच ओळख का? तर मित्रांनो, त्यांनी कबड्डीसाठी खूप संघर्ष केलेला असतो, कबड्डीसाठी खूप मेहनत केलेली असते. कारण दिव्याची ओळख ही त्याच्या उजेडातूनच होत असते, त्याच्या प्रकाशातूनच होत असते. तशीच खऱ्या कबड्डी खेळाडूची ओळख ही त्याच्या खेळातून होत असते. म्हणून कबड्डी प्रकाशमय करण्यासाठी प्रत्येकानं दिव्यासारखं जळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण दिवा ज्या वेळेला जळत असतो त्यावेळेला नक्कीच तेल देखील समर्पण देत असतं. म्हणून त्या समर्पणाची मित्रांनो गरज असते. फक्त कबड्डी बोललं, कबड्डी हा उच्चार तोंडातून आला म्हणजे कबड्डी झाली नाही मित्रांनो. कारण त्या कबड्डीमध्ये पण कणखरपणा आहे, बहादुरी आहे, डॅशिंग आहे, असे वेगवेगळे शब्द त्याच्यामध्ये मित्रांनो लपलेले आहेत. परंतु ते आतमध्ये आहेत. ते ज्या वेळेला आपण बाहेर काढू त्यावेळेलाच कबड्डीचं खरं वजन काय हे आपल्याला कळेल, कबड्डीची खरी व्याख्या काय. आर्यन म्हात्रे कृपया आपण आर्यन म्हात्रे कृपया आपण स्टेजच्या मागे या. आर्यन म्हात्रे आपण व्यासपीठाच्या मागे चला, स्टेजच्या मागे चला. चला, 3 वरील सामना संपलेला आहे सर. त्या ठिकाणी आपण कोणता सामना दिला राहुल सर? 3 वरील सामना संपलेला आहे, मैदान क्रमांक 3 वरील. शिर्कीवर सोनेला अरे 32 आवाज दिला त्याने 3 साठी चला. समजायला नको झालं याला. शिर्की वर्सेस बिरवाडी चणेरा. त्या ठिकाणी शिर्की हा संघ हजर आहे. चणेरा आपण चला. बिरवाडी चणेरा आपला प्रतिस्पर्धी संघ केव्हाचा मैदानावर हजर आहे, फक्त आपली कमी आहे. बिरवाडी चणेरा रोहा तालुका आपण त्वरित मैदानाकडे चला. आपण त्वरित मैदानाकडे चला.
त्या ठिकाणी पेण तालुक्यातील शिर्की हा संघ मात्र आपली वाट पाहतोय. मित्रांनो, यापुढे वाट पाहतोय हा शब्द बोलण्याची गरज नाही, आपण त्याच क्षणाला त्या ठिकाणी हजर होणं गरजेचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी हर्ष चणेरा ना, धन्यवाद. चणेरा हा संघ त्या ठिकाणी हजर होतोय. दोनही संघ हजर झालेत मैदान क्रमांक 3 साठी. शिर्की आणि चणेरा या दोन संघांमध्ये सामना मात्र त्या ठिकाणी खेळला जाईल. छाननी समिती हा दीपंकर राऊळ, दीपक राऊळ, आपण कृपया लाईट चेक करून घ्या. थोड्याच वेळात अंधार मात्र पडणार आहे. आपण तत्पूर्वी ही लाईन चेक करून घ्या. एखाद्या ठिकाणी जर फॉल्ट असेल तर आपल्याला दिवसाच तो करता येईल, दुरुस्त करता येईल. आपण प्लीज माझा आवाज आपल्यापर्यंत जर पोहोचत असेल. दीपक राऊळ, दीपंकर राऊळ, हॅलो. मैदान क्रमांक 3 वर जो सामना झाला, वीर हनुमान खारगल्ली वर्सेस श्री गणेश खंडाळा, यामध्ये श्री गणेश खंडाळा हा संघ 22 गुणांनी विजयी झाला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर 3 वर त्यापुढे होणारा सामना श्री गणेश शिर्की वर्सेस चणेरा बिरवाडी. आले दोन्ही संघ हजर आहेत सर. चला, छाननी समिती सामनाधिकारी आपण मैदान क्रमांक 3 कडे चला. हॅलो, मैदान क्रमांक 3, सरपंच जितेंद्र कोटेकर, पंच अविनाश गोंदली, पंच सुधीर भनगे, गुणलेखक सुनील घरत. तिसरी चढाई सचिन पाटील. जे टॉवरच्या खाली आहेत त्यांच्यासाठी सूचना असेल, कृपया आता लाईट चालू करायची आहे, त्याच्यामुळे थोडंसं लांब थांबा. अर्थात इथे इलेक्ट्रिशियनने आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. तिथे बोर्ड सुद्धा आहेत. कदाचित एखादी वायर जी सप्लाय वायर आहे ते कदाचित कट वगैरे असेल तर कुठेतरी धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून आपल्याला विनंती आहे. आमचा आवाज पोहोचतोय का? जे टॉवरच्या मध्ये देखील जे उभे आहेत, इथे आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण कृपया बाजूला थांबा. लाईटचे जे खांब उभे आहेत, खांब तिथून बाजूला व्हा. हा, नंतर आपण त्या ठिकाणी लाईट मैदान क्रमांक 2 वर जो सामना चालू आहे, आवास वर्सेस सहान, हा सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना गणेश क्लब बोकरविरा उरण वर्सेस नूतन सोनारसिद्ध धाटाव, या दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. ओके, या टॉवरच्या अजून बाजूला झालेत नाही, तिथे डाव्या बाजूला. प्लीज मामा थोडे थांबा, लाईट चालू करेपर्यंत तरी थांबा. कदाचित स्पार्किंग वगैरे झाली तर उगाच तुम्हाला त्रास नको व्हायला. ओके, लाईट चालू करा, हरकत नाहीये. दीपक राऊळ, लाईट सुरू करा. मी आलो मॅच वर एका डिपार्टमेंटला आम्ही SMS तुला नाही LCB ला आता घेतलंय वजन कमिटी मैदानात पोहोचली. वजन का पाण्याची बसलाय चला, घोडा तो बसला एका डिपार्टमेंटला LCB 567 गणपत पोईलकर सहाणगोठी, कृपया आपण स्टेज मध्ये यायचं आहे. गणपत पोईलकर सहाणगोठी. चला, छाननी कमिटी फाईल द्या. फाईल घेऊन जाईल बघा. फाईल लोकलला गणपत पोईलकर सहाणगोठी. आप्पा आपण कृपया स्टेज मध्ये यायचं आहे. आप्पा या वरती बसा. चला, 2 वर त्या ठिकाणी छाननी समिती त्या ठिकाणी आपलं कार्य पार पाडत आहे. लाइटिंग सुद्धा या ठिकाणी टेस्ट केली जाते. ओके, लेफ्ट साइड सगळे ओके आहेत. उजव्या बाजूचं बघा, कारण आता मात्र स्पर्धा ही प्रकाश झोतामध्ये अर्थात लाईटच्या खेळवली जाईल आणि त्याची मजा काही औरच असते. कारण ह्या प्रकाश झोतामध्ये ज्या वेळेला ही स्पर्धा खेळली जाते त्यावेळेला मात्र नक्कीच एक वातावरण, एक चांगलं वातावरण, कारण फक्त तेवढी मैदानच तेवढी दिसत असतात, खेळाडू तेवढेच दिसत असतात,
म्हणून ते एक सुंदर वातावरण नक्कीच त्या ठिकाणी तयार झालेलं असतं. गणपतजी पोईलकर, आपण कृपया व्यासपीठावर बसायचं. आले ना? ओके. गणपत पोईलकर यांना या ठिकाणी यांचं स्वागत करण्यासाठी मी नंदकुमार पाटील आपणास विनंती करतोय. आपले शुभहस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. सामन्यांची सुरुवात खऱ्या अर्थानं सकाळ सत्रामध्ये झाली आणि अजून निमंत्रित पाहुण्यांपैकी यापैकी आजूबाजूला जर कोणी असेल तर आपल्याला विनंती असेल, कारण कदाचित आमचं लक्ष नसेल ज्येष्ठ नागरिक, तर आपण कृपया व्यासपीठावर बसायचं आहे, व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपण व्यासपीठावर बसायचं आहे.